विठ्ठल भक्तान कुटुंबात कुटुंबात जन्मले सावर गावात जन्मले सावर गावात जन्मले सावर गावात जन्मले सावर गावात श्री भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात जन्मले सावर गावात. अनेक गावामध्ये वार्ता पोहोचली आहे. तुबाजी पाटलांना बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला. अनेक भगिनी त्या ठिकाणी पाण्याच्या घागरी ओतलेल्या आहे आणि या ठिकाणी बाबांचा जन्म झालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग बाबाच्या हळूहळू 5 वर्ष झाल्यानंतर शाळेत जायला सुरुवात झाली. 5वी पर्यंत शिक्षण हे त्यांच्या सावर गावामध्ये झालं. पुन्हा मामाच्या गावाला लोणी म्हणतो आपण, लोणी तिकडे त्या ठिकाणी शिक्षण झालं. पुन्हा ते सावर गावाला आले, पुढचं शिक्षण झाले. पण नेहमीच ही परंपरा असल्यामुळे घरामध्ये एक सात्विकतेचा वारसा असल्यामुळे, सदाचाराचा वारसा असल्यामुळे, देवाचा प्रसाद प्रत्यक्ष आईला मिळालेला असल्यामुळे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, त्याप्रमाणे कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हा रिख वाटे देवा. याप्रमाणे भगवत भक्तीमध्ये मन रमणारे भगवान बाबा मुलांबरोबर कुठे जायला लागले तर गुराकडे जायला लागलेले आहेत, शाळेत जाऊ लागलेले आहेत. आणि मग गुराकडे जाता जाता एक दिवस पहिला चमत्कार आला. लक्षात ठेवा, सवंगड्याने सांगितली, आबा, त्यांचं नाव आबा ठेवलेलं होतं पहिलं, आबा आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आम्हाला खूप भूक लागलेली, अजून घरी गेलेले गुराखे आलेले नाहीत, बाबा खूप भूक लागलेली, आता सहन होत नाही बाबा, खूप भूक लागलेली. बाबांनी सांगितलेलं, ठीक आहे, मी तुम्हाला भाकरी देऊ शकतो. आणि बाबांनी एका दगडाखाली, दगड म्हणतो ना आपण बाल असती, तो दगडा थोडा वर उचलला, त्याच्या खालून त्यांना भाकरी निघाल्या. चमत्कार पाहिला, पोरे आश्चर्यचकित झाले. बाबांच्या बरोबर, बाबा बाबा दगडा घालून भाकरी कुणी आणून ठेवल्या होत्या? तुम्ही ठेवल्या होत्या? कधी आणल्या होत्या? कुणी आणल्या होत्या? कशा ठेवल्या? बाबांनी सांगितलं, याच्याबद्दल गावात काही बोलायचं, ह्या चमत्काराबद्दल समाजात बोलायचं नाही. आज आमचं काय झालं की आम्ही पार सगळ्या दवड्या देऊन अगोदरच बसतो, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. पण त्या ठिकाणी सांगितलं, कुणाला सांगायचं नाही. या ठिकाणी बाबांचा पहिला चमत्कार सुरू झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग पुढे गुरे चारता एक दिवस त्या ठिकाणी डिगुळचे गीते बाबा म्हणून होते, त्यांची पंढरपूरला दिंडी वारकऱ्यांची चालली होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. असा दिंडीचा जग होत चाललेला असताना त्या ठिकाणी बाबांनी पाहिलं, दिंडी चाललेली, दिंडीचा मोठा सोहळा आहे. बाबांनी कोणताही विचार करून, वारकऱ्यांना कुठे चालले तुम्ही? म्हणले पंढरपूरला. अरे पंढरपूरला काय आहे? सगळ्याला याला दिंडी असं म्हणतात. आम्ही वारीला चाललोत. अरे वारीला कुणाच्या भेटीला? आम्ही भगवंताच्या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला चाललेला आहे, जो भिवरेच्या तीरावर उभा राहिलेला आहे, त्याच्या भेटीला चाललेलो आहोत. मग पंढरीत गेल्यावर काय होतं तुला माहितीये का? अरे पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, किंवा माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी,
असा विटेवर असणारा देव, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असा देव त्या ठिकाणी विटेवर उभा आहे. आम्ही त्याच्या दर्शनाला जातो आणि एकदा त्याचं दर्शन झालं की आमचा देहाचा ताजात्म भाव जो आहे तो सुटून जातो. आम्ही देहावर त्यावेळी उदास होतो, सर्व विकार निघून जातात, संतत्व आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आम्ही देवाच्या भेटीसाठी झालेला आहे. हा मुलगा शाळेतला कोणाला न सांगता घरातून निघून गेला तेव्हा तुबाजी पाटलांना बातमी कळली. अहो सानप पाटील, तुमचा मुलगा दिंडीवर निघून गेलेला आहे. बाबांनी पाटलांनी विचार केला, अरे पोरग गेलं, काही दिंडीला काही दसब्या बिसब्या काही वारीचं साहित्य काही बरोबर नेलं नाही, वारीला गेलं. शेवटी दिंडी पंढरपूरला गेली. पांडुरंगाच्या मंदिरापुढे उभा राहिल्यानंतर सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे हो विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, असा असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर बाबा देवासी एकरूप झाले. अलग लक्षामध्ये त्या ठिकाणी गीते बाबाच्या त्या दिंडीमधून ते परत सावरगावी आले आणि सावरगावी आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बाबा घरी न जाता चावडीवर जाऊन बसले आणि चावडीवर बसल्यानंतर लोकांनी निरोप दिला, तुबाजी पाटील तुमचा मुलगा पंढरपूरवरनं आलेला आहे, मंदिरात बसलेला आहे, घरी जायला नको म्हणतोय. शेवटी तुबाजी पाटील त्यांच्या भावकीतली लोक, त्यांची आई वगैरे सगळी मंदिरात गेली. बाबा आता तुम्ही घरी चला, तुबाजी आपलं आबा तू घरी चल. तुबाजी पाटलांनी सांगितलं, आबा तू आता घरी चल. आबांनी सांगितलं, नाही आता ईश्वराची प्राप्ती झालेली, मला साक्षात्कार झालेला आहे, आता मी घरी येणार नाही. घरी मी येईल पण सर्वांनी गळ्यामध्ये काय केलं पाहिजे, तुळशीचे माझ्यासारख्या माळी घातल्या पाहिजेत. शेवटी घरातल्यांनी सांगितलं मी माळी घालतो. माळी घातल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही लोकांनी सांगितलं की अरे हा मुलगा हुशार आहे, शाळेत जातोय, गणित सोडतोय, सरांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगोदरच देतोय. आज साधी आपली मुलं अबकस शिकली तर शिक्षकाच्या अगोदर गणित सोडता सोडता उत्तरं सांगतात. तर त्यावेळी बाबाला साक्षात्कार झालेला होता. बाबा हे एक संत होते. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते सर्वज्ञता, ज्याला नव उन्मेषशालिनी प्रज्ञा, अपूर्व निर्माण क्षम प्रज्ञा म्हणतात, ती प्राप्त झालेली होती. आणि त्यामुळे बाबांनी काय केलं, त्या ठिकाणी घरातल्यांना माळ घालायला लावली आणि मग सांगितलं की बाबा मला कुठेतरी दीक्षा चालू आहे शेजारीच्या गावामध्ये, मलाही वाटतं आपण दीक्षा घ्यावी, आपण काहीतरी वारीचा वसा वगैरे घ्यावा. त्यावेळी तुबाजी पाटलांनी सांगितलं, रे आबा आपले जे मूळ गुरु आहेत, आपले जे नारायणगडचे नगद नारायण ज्यांना आपण म्हणतो ना, माणिक बाबा, ते आपलं वंश परंपरेचं काय आहे, संस्थान आहे, आपले ते गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि मग ते नारायणगडावर गेले. नारायणगडावर गेल्यानंतर तिथं काही दिवस राहिल्यानंतर माणिकबाबांनी सांगितलं की आता काही दिवसासाठी तू परत घरी जा. सांगितलं बाबा आता तुम्ही माझे गुरु झालेला आहात, बरोबर आहे, आता मी घरी जाऊ शकणार नाही. घरी गेलो तरी संसारामध्ये माझं मन रमणार नाहीये. मला हा बागचूल बोळक्यांचा संसार मला आवडत नाही. बाबा माझं जीवन फक्त परमार्थासाठी पाहिजे. तरी पण बाबाच्या आग्रहाने पुन्हा कुठं आले, सावरगावला आले. पण सावरगावला मात्र त्या ठिकाणी थांबले नाही. पुन्हा एकदा ते कुठं आले, माणिकबाबाकडे आले. त्यावेळी माणिकबाबा गडावर नव्हते, शेजारच्या गावामध्ये कुठंतरी त्यांचा टांगा फिरायला गेलेला होता. आणि त्या ठिकाणी चावडीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी लोक बाबा जेवायला गेलेले होते. आबांनी मात्र त्यांच्या बरोबर तो जेवायला गेला नाही, त्या लोकांच्या बरोबर तिथंच आपला बाजूला त्या ठिकाणी चावडीच्या पुढं घेतलेली ती भाकरी होती, ती भाकरी घेतली, ती भाकरी सोडली, चटणी भाकर काय जे भाजीपाला काय असेल ते खायला लागला. आबांनी पाहिलं, अरे आई एकटाच जेवतोय, अरे आबा तू जेवायला नाही आलास. सांगितलं नाही बाबा, माझ्या आईने दिलेली भाकरी ती अतिशय गोड आहे आणि आता मी पुन्हा घरी जाणार नाही, पुन्हा मला ही भाकरी खायला मिळणार नाही. बाबा मी आता कायमचं इथे थांबणार आहे, तुमच्या पायावर माझं सर्वस्व मी अर्पण करणार आहे. आणि म्हणून बाबा त्या ठिकाणी थांबले. त्याच वेळी बाबांनी त्यांच्या तोंडावरून भगवान बाबाच्या आबाजीच्या आपल्या हात फिरवला, पाठीवून हात फिरवला आणि त्या ठिकाणी ठरलं की तुला मी गुरुदीक्षा देणार आहे, पण त्यासाठी मला तुझी काही परीक्षा घ्यायची आहे. बाबाला वाटलं हा घाबरण, कदाचित माणिक बाबांना वाटलं हा घाबरल. सांगितलं हा जे शिखर दिसतोय ना, हे उंच 100-200 फूट, याच्यावरनं जो उडी मारण ना तो माझ्या उपदेशास पात्र होईल.
बाबांनी विचार न करता तारा 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 त्या कळसावर चढत गेले. आलं का लक्षामध्ये? लोक घाबरायला लागले, काय होईल काय, काळजाचे ठोके चुकायला लागले. लोक आ करून वर बघायला लागले. बाबा वर गेले आणि जय श्रीराम म्हणून त्यांनी वरून खाली जय जयनाथ म्हणून उडी टाकली. आणि उडी टाकल्यावर बाबा जसा एखादा बॉल जमिनीवर अलंगत एकदम म्हणजे थांबतो त्याप्रमाणे बाबा खाली येऊन थांबले. माणिक बाबांचा विश्वास झाला, हा कोणीतरी महापुरुष आहे, हा युग पुरुष आहे, हा मोठा थोर संत आहे, हा योग भ्रष्ट आहे आणि तो आपल्याकडे शिष्य म्हणून आलेला आहे. ही भगवंताचीच कृपा असावी. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनी सर्व साक्षात्कार केला. त्या ठिकाणी सर्व ज्ञान त्यांना देण्याचं काम कुणी केलं? माणिक बाबांनी केले. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी बाबांना कोण मिळाले? श्री गुरु मिळाले. आणि मग त्यांचं नाव त्या ठिकाणी काय ठेवलं? भगवान ठेवलं. बघा लक्षात ठेवा, भगवंताचं नाव एक भगवान. ऐका, यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तो कोण? भगवंत. भगवंताच्या ठिकाणी यश कीर्ती ज्ञान औदार्य सगळं काही असल्यामुळे त्यांना काय म्हणतात? भगवान म्हणतात. तसेच भगवान बाबा देखील ऐश्वर्य संपन्न संत होते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग बाबाला त्या ठिकाणी कोण मिळालेले आहेत? श्री गुरु मिळाले. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा पाठी राखा, ईश्वराचा लेखा कोण करी, ईश्वराचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा. राजियाची कांता काय भीक मागे. श्री गुरु मिळाल्यानंतर माणिक बाबाची जवळीक साधल्यानंतर मात्र गावातल्या लोकांना ते सहन होत नव्हतं. लक्षात ठेवा, आजही कालही आणि उद्याही तेच असेल. लोक आपल्या दुःखाने गुट्टे महाराज जास्त दुःखी नाहीत, पण दुसऱ्याला सुख मिळते याच्यामुळे जास्त दुःखी येत. आपल्या 10 माड्यात म्हणून तो सुखी नाहीये. कशामुळे सुखी येतो? सनप साहेब कशाने सुखी? आपल्या 10 माड्या म्हणून सुखी नाही, पण दुसऱ्याच्या 15 म्हणून दुःखी. म्हणजे लोकांचं असं होतं, बाबांचं नाव व्हायला लागलं, बाबा हे वंजारी समाजाचे आहेत, हे संस्थान हे मराठी संस्थेत म्हणजे तिथून आलेलं आहे, समाज तो आहे. पण बाबाच्या मनात मात्र तो विषयच नव्हता. ते जातीवंत होते, परंतु जातीवादी मात्र बिलकुल नव्हते. लक्षात ठेवा, 18 पगड जातीचं कल्याण त्यांना करायचं होतं. आणि म्हणून बाबा त्या ठिकाणी बाबाचा उत्कर्ष वाढत चाललेला आहे. वाढत चालल्यानंतर काही लोक